नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। तर त्यामध्ये आता असं होणार आहे की मित्रांनो अक्षयला स्वतः रमा आता प्रपोज कशी करते, कारण अक्षय आणि शशिकांत या दोघांनी खेळलेला जो काही प्लॅन आहे आणि तो आरोहीच्या मदतीने मात्र त्यांनी सक्सेस कसा केलेला असतो आणि रमाच्या मनातील अक्षयविषयी असणारं प्रेम कसं जागं केलेलं असतं आणि शेवटी रमा आता जलस्वी फील होऊन आता आपल्या अक्षयला धावतच येते आणि त्याला घट्ट मिठी मारून प्रेमाचं प्रपोज कसं करते आणि आता सगळे मुकदम फॅमिलीसमोर मात्र आता ती अक्षयचा हात धरून आणि साईला झुगारून मात्र ती आपल्या अक्षयकडे कसे येते हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो आत्तापर्यंत आपण असं बघत आलो की रमा मात्र साईशी लग्न करायला तयार होते। आता ती अक्षयला जाळण्यासाठी साईबरोबर अगदी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते आणि ती अगदी अक्षयला हेच दाखवते की तिच्या मनामध्ये आता अक्षयविषयी काहीच राहिलेलं नाही। आता अक्षय काही झालं तरी तिच्यापासून दूर जाईल, कधी ना कधी कंटाळून मात्र तो आपल्याला सोडेल। त्यासाठी मात्र आता ती हे सर्व करत असते। मनातून तिचं प्रेम अक्षयवर असतं, परंतु माई अण्णा यांच्यासाठी मात्र आता तिने अक्षयचा स्वीकार करणं हे सोडून दिलेलं असतं। आता काही झालं तरी आता ही माई तिची परीक्षा बघत असते आणि त्या परीक्षेतून मात्र रमा आता एक एक पाऊल पुढे न येता अक्षयच्या प्रेमामध्ये आणखीनच गुंतत चाललेली असते। आता माईला काही हे देखवत नसतं आणि आता म्हणजे जे काही नवीन वर्षासाठी साईने जी काही पार्टी अरेंज केलेली असते तर त्या पार्टीमध्ये सुद्धा आता ऐन वेळेस लाईट आता ही जाते आणि लाईट जाऊन मात्र आता अक्षय या पडद्यातून मात्र ह्या साईसोबत आता रमा येणार असते। पण आता साई तर खूप ॲटिट्यूडमध्ये अक्षयला म्हणलेला असतो की अरे हे बघ आता गेलेलं वर्ष हे तुझं असेल, परंतु येणारं वर्ष आहे तर ते माझं आणि रमासाठी खास असेल। त्या वर्षामध्ये रमा ही माझी झालेली असेल, त्यामुळे तू काहीच करू शकत नाही। तर आता अक्षय त्याला चॅलेंजेस देतो। अक्षय आता म्हणतो की ठीक आहे, आता मात्र कोणतीही चिटिंग वगैरे न करता मी तुला रमाला जिंकूनच दाखवेल। म्हणून आता पडद्यातून बाहेर येताना ऐनवेळेस जेव्हा लाईट जाते आणि त्याच वेळेस त्या संधीचा फायदा घेऊन अक्षय मात्र आता रमाच्या शेजारी जातो आणि रमाच्या हाताला धरून जेव्हा बाहेर येतो तेव्हा आता सगळ्यांना एक आता आश्चर्याचा धक्काच बसतो। तर आता रमा ही बघतच असते, रमाला नक्की आता काय करू आणि काही नाही हे काही सुचत नसतं। त्यानंतर मात्र आता रमा तरीसुद्धा ऐकायला तयारच नसते। रमा ही अक्षयचा रागराग करत असते आणि आता अक्षय म्हणतो की रमाला किती काही मी समजावले, इतकं समजावले तरीसुद्धा मात्र रमा काही अगदी ऐकायला तयार नाही। त्यासाठी आता शेवटी मी हार मानायला तयार आहे, कारण आता म्हणजे रमाला इतकं सांगितलं तरीसुद्धा रमा अगदी मला रागाने झिडकारते। रमाच्या मनात अगदी तो साईच आहे, कारण रमाने आता त्याच्याबरोबर नवीन आयुष्य सुरुवात करायचं आहे ते ठरवलेलं आहे असं मला वाटतं। त्यामुळे मात्र आता काही झाले तरी शेवटी आता मी ही हार मानायला तयार आहे। तर शशिकांत म्हणतो की नाही तू हार मानायची नाही, म्हणून अक्षय मात्र आता इकडे शाळेत आलेला असतो आणि रमा मात्र आता अक्षयला जाळण्यासाठी मुद्दाम एक प्लॅन करते। आता ते अक्षयला म्हणत असते की तुम्ही माझ्या आयुष्यातून नाही न जाणार, मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम नाही राहिलं, मी आता साईंसोबत माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात करत आहे। त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही आता माझ्या आणि साई या दोघांच्या लग्नाची आता पत्रिका आहे तर ती पत्रिका तयार करा, मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही लिहा। तेव्हा आता अक्षय आता रमा जे काही सांगत आहे तर ते लिहायला सुरुवात करतो। आता तो अगोदर रमाचं नाव लिहितो, परंतु आता रमाने त्याला सांगितलेलं असतं की साई आणि रमा यांचा शुभविवाह होत आहे असं लिहिण्यासाठी सांगितलेले असते, परंतु त्यात त्याने साईचं नाव लिहिलेलंच नसते। म्हणून रमा आता लगेच रागाने ते कागद घेते आणि त्यामध्ये आता रमाच्या अगदी नावापुढे साईचं नाव लिहिते आणि अगदी खुश असण्याचं ती दाखवते। तेव्हा अक्षयला खूप असं वाईट वाटतं। अक्षयच्या इतक्या भावना दुखावल्या गेलेल्या असतात, पण तरीसुद्धा तो स्वतःला अगदी शांत असं फील करत असतो। आता हे जे काही आहे ते सगळं घडलेला प्रकार मात्र तो शशिकांतला जेव्हा सांगतो, शशिकांत विचारतो की अक्षय हे बघ हार मानायची नाही, कारण आता किती काही झालं तरी तुझं नशीब मात्र तुझी नक्की साथ देईल आणि तुझी साथ देऊन मात्र
आता तुम्ही नक्की दोघं एकत्र येताल, त्यामुळे काही झालं तरी आता हार मानायची नाही. अख्खी मुकादम फॅमिली तुझ्यासोबत आहेत ना, त्यामुळे तू काही काळजी करू नको. आणि हे बघ अक्षय, आता सीमासुद्धा बरी झालेली आहे आणि सीमालासुद्धा वाटतं की तुम्ही दोघं नक्की एकत्र येताल. त्यामुळे आता हार मानायची नाही आणि हार मानून अगदी रमाला गमवायचं नाही. त्यासाठी हे बघ काय प्लॅन करायचा आहे ते मी बघतो. म्हणून आता शशिकांतने एक असा प्लॅन खेळलेला असतो. शशिकांतने मात्र आता शाळेतील सगळ्या मॅडमला एकत्र करून मात्र आता या रमाच्या विषयी मात्र आता तिला कसं जलस्वी फील करायचं, तिच्या मनात नक्की अक्षयविषयी असणारं प्रेम कसं जागं करायचं याचा उपाय खास मात्र आता अक्षयला सापडलेला असतो. आता मात्र अक्षयच्या मोबाईलवर जे काही इतके मेसेज सारे येऊन पडलेले असतात तर अक्षयला खूप टेन्शन येतं. शाळेमध्ये आता त्याला खूप चिडवलेलं असतं, कारण आता शशिकांतचा खेळलेला हा डाव असतो. आता मात्र अक्षय जेव्हा शाळेमध्ये येतो तेव्हा आता नक्की हे आपल्यासोबत काय होतं, सगळेजण आपल्याला का असे चिडवत असतील, म्हणून अक्षयला एक कॉल येतो आणि अक्षय त्यांना विचारतो की तुम्हाला हा नंबर कुठून मिळाला. तेव्हा मात्र आता तिकडून आता त्या जे काही आहे तर त्या म्हणत असतात की अहो हे बघा. आता मात्र अक्षयला मुद्दाम हे फोन वगैरे कॉल्स वगैरे मेसेज वगैरे येत असतात आणि तेवढ्यात आता ज्या काही त्या शाळेच्या मॅडम आहेत तर ते म्हणतात की सर अहो तुमचं डीम चेक करा, खूप मेसेज रिक्वेस्ट पेंडिंग असतील, बघा ना तुम्हाला किती रिक्वेस्ट आलेल्या आहेत. मात्र आता अक्षयला असं वाटतं की नक्की हे शशिकांतने केलेलं आहे. म्हणून आता अक्षय हा शशिकांतला फोन करतो आणि त्याला सर्व काही विचारतो की तुम्ही काय नसताना उद्योग करून ठेवलेले आहेत. एकतर शाळेमध्ये मला सगळेजण चिडवतात, नक्की हे सर्व काय आहे. त्यावर मात्र आता शशिकांत म्हणतो की अक्षय हे बघ, आता तुला रमाला अगदी जवळ आणायचं आहे ना, मग त्यासाठी तुला सगळं काही मी सांगेल ते ऐकावं लागेल. आणि आता आरोही आहे का तिकडे, आरोहीला आपल्या प्लॅनबद्दल सगळं काही माहिती आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. मला एक गोष्ट सांग, रमा कुठे आहे, रमा तिकडे तुझ्या जवळपास आहे का, रमा आहे का तुझ्या आजूबाजूला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो आहे ना माझ्या आजूबाजूला. आणि तेवढ्यात आरोही आणि रमा मात्र मागून येत असतात. आता शशिकांत म्हणतो की हे बघ, आत्ताच तुला एक प्लॅन करायचा आहे, तुला मात्र माझ्याशी अगदी लाडात बोलायचं आहे, म्हणजे मी तुझी एक मैत्रीण तुझ्याशी बोलत आहे असे तू रमाला दाखवायचे, जेणेकरून रमा ही जलस्वी फील होईल. आणि त्यात म्हणजे आता ती जलस्वी फील झाल्यानंतर नक्की तुझ्या प्रेमाचं स्वीकार करेल आणि धावत तुझ्याकडे कशी येते बघत राहा. आणि त्यात म्हणजे आता आरोही आपला पुढचा प्लॅन ही रेडीच आहे, तिने आता पुढचा प्लॅन रेडी करून ठेवलेलाच आहे. कारण आरोही आता रमाला जे काही सांगेल त्यामुळे रमा तर आणखीन जलस्वी फील होईल. आता आरोहीला काय सांगायचं आहे मी तिला सांगून ठेवलेलं आहे. आणि हे बघ, आता मी तुला जे सांगतो तर रमाच्या अगदी समोर माझ्याशी अगदी लाडत लाडत बोलायचं, रमाला असं दाखवायचं की तू एखाद्या मुलीशी बोलत आहे म्हणून. तेव्हा आता अक्षय मागे वळून बघतो, रमा आलेलीच असते, आरोही तिच्यासोबत असते. तेव्हा आता अक्षय मुद्दाम लाडत म्हणतो की बेबी भेटूयात ना, भेटूयात, नक्की भेटूयात लवकरच, मी तुमची वाट बघत आहे. रमा ही अगदी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते की नक्की हे कुणाशी बोलत आहे, ते पण इतक्या लाडात लाडात. म्हणून ती आरोहीला विचारते. आरोही म्हणते की अगं आई तुला काय सांगू, रात्रभर यांचे फोन मेसेज वगैरे सुरू आहेत आणि ते पण फोन स्पीकरवर येते. आणि आता मात्र म्हणजे रात्रभर त्यांचे फोन इतके सुरू आहेत तर मला झोपूनसुद्धा दिले नाही. तेव्हा आता रमाला विश्वास नसतो. रमा म्हणते की अगं आरोही कुणाशी तरी बोलत असतील, ते असं कशाला कुणाशी बोलतील आणि यांच्याशी बोलायला आहे तरी कोण. तेव्हा आता आरोही म्हणते की आई अगं तुला काय सांगू, अगं ते स्पीकर ऑन करून बोलत होते, तिकडून ती काकू मात्र अगदी बाबाला आकू आकू करत होती. तेव्हा आता रमाला हे ऐकून धक्काच बसतो. रमा आता हळूच आरोहीला विचारते की अगं पण ते नक्की कुणाशी बोलतात हे तुला माहिती आहे का. तेव्हा आता आरोही म्हणते की अगं ते तर मला माहिती नाही, परंतु मी नक्की काढून घेऊ शकते. आता अक्षय तर मुद्दाम बोलतच असतो. आता रमाला तर टेन्शन येते आणि ते पण आता आरोही सांगते की फोन स्पीकरवर आहे. आता फोन स्पीकरवर म्हटल्यानंतर आरोहीने नक्की आवाज तर ऐकला असेल, मग आता नक्की हे सर्व काय असेल. आता म्हणून नक्की यांना कोणी भेटलं तर नसेल ना, आणि हे कुणाच्या प्रेमात तर पडले नसेल ना. नक्की आता रमाला खूपच टेन्शन येते. रमा आता अगदी बेचैन झालेली असते, कोणत्याही कामात तिचं लक्ष लागत नाही, नक्की काय असेल. आता आपण साईची निवड केली म्हणून अक्षयसुद्धा दुसऱ्या कोणाच्या प्रेमात गेले असतील का, मग आपल्या आरोहीचं काय. आणि अक्षय जर कोणाच्या प्रेमात पडले असतील तर आरोहीचा विचार कोण करणार. आपण हे सर्व करून चूक तर करत नाही ना, आणि आरोहीच्या जीवनाशी आपण खेळत तर नाही ना, असे मात्र आता
ह्या रमाला खूप टेन्शन येते. रमा आता विचार करत असते आणि आता मात्र शशिकांत म्हणतो की हे बघ अक्षय, तू काही काळजी करू नकोस आणि आता जी मुलगी तुला भेटायला येणार आहे तर त्या मुलीला तू भेटायचं, तिच्याशी अगदी गोड गोड गप्पा करायच्या, जेणेकरून आता तिचं आणि तुझं खूप असं जवळचं नातं आहे असे मात्र तू रमाला दाखवायचे. आणि रमा मात्र आता जलसी फुल जेव्हा होईल, जलसी फील झाल्यानंतर ती नक्की तुझ्या मनात, तिच्या मनातलं प्रेम तुझ्याजवळ व्यक्त करेल. आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, आपण मात्र असंच प्लॅन करायचा आहे. तेव्हा आता आरोही त्यांच्यामध्ये असते. आता आरोही म्हणते की हे बघ, आता मी आईला तर हे सांगितलेलं आहे की आईला म्हणजे मी प्रॉमिस केलेलं आहे की नक्की आता बाबा कुणाशी बोलतात आणि ती बाई नक्की कोण आहे हे आता जाणून घेण्यासाठी मात्र मी आता म्हणजे आईला परत फोन करते. अक्षय म्हणतो की हो हो, तू नक्की फोन कर, कारण आता बाबा मात्र आता तिकडे आईला म्हणजे जलसिफिल करण्यासाठी त्या मुलीला भेटायला जाणार आहे आणि त्या मुलीला भेटणार आहे हे मात्र तू आईला फोन करून सांगायचे. तुझं आणि रमाचं ठरलेलं आहे ना की तू रमाला सांगणार आहे. तर आरोही म्हणते की हो, मी नक्की आता आईला फोन करते. आईला फोन करून हे सांगते की आता बाबांना भेटायला ती मुलगी येत आहे म्हणून. आता आई जेव्हाही ऐकेल तर तेव्हा आणखीनच जलसी फील होईल. तेव्हा आता आरोही मात्र फोन करते. आरोही म्हणते की अगं आई, तुला काय सांगू, बाबा आणि ती जी कोणी आहे ना ती आता बाबांना अक्कू अक्कू करते. ते दोघं भेटायला म्हणजे तयार झालेत, एकमेकांना ते आज भेटणार आहेत. आता रमा म्हणते की काय बोलतेस आरोही? आरोही म्हणते की हो, कारण काल रात्री मी त्यांच्या फोनवर गप्पा ऐकल्या आणि ते दोघं आज एकमेकांना भेटणार आहे. रात्रभर एकमेकांशी गप्पा मारतात, मला झोपसुद्धा आलेली नाही. आई तुला काय सांगू, बाबा अगदी त्या म्हणजे ती अक्कू अक्कू म्हणणारी काकू आहे ना तिच्यात एकदम असे मग्न झालेले आहेत. रात्रभर त्यांचे फोन कॉलिंग मेसेज वगैरे सर्व काही सुरू आहे. आता तू सांग की काय करायचं? तेव्हा आता रमाला आणखीन टेन्शन येते. रमा म्हणते की आपण खूप मोठी चूक करतोय, म्हणून ती आता घाईने आरोहीला म्हणते की चल, ते कुठे भेटणार आहेत मला सांग. तेव्हा आता आरोही मात्र आता तिथे घेऊन येते. अक्षय आणि शशिकांत यांचा प्लॅन अगोदर ठरलेला असतो आणि आता सगळं काही अगदी त्या मॅडम वगैरे आहे तर त्या अक्षय शेजारी अगदी घेराव करून अगदी बसलेले असतात. आणि त्यात म्हणजे आता एक असा त्यांनी जी काही मुलगी आणलेली असते आणि ती अक्षयच्या खूपच जवळ आलेली असते. तर अक्षयाबरोबर ती तिच्याबरोबर अगदी खूप छान असं नाटक करत असतो, जेणेकरून त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे असं ते रमाला दाखवतात. आणि ती मुलगी आता रमासमोर खूप छान नाटक करत असते की खरंच अक्षय, आय लव्ह यू अक्षयजी, अक्षयजी मला तुम्ही फार आवडतात, असे अगदी प्रेमाचं नाटक करत ती अक्षयबरोबर बोलत असते. आणि अक्षयबरोबर बोलत असताना मात्र रमा आता ही सर्व पाहते. अक्षय एक डोळा अगदी वर करून रमाकडे बघतो की नक्की हिचे हावभाव कसे होतात, म्हणून मात्र आता रमाला खूपच राग येतो. रमा आता लगेच रागाने तेथे येते आणि रागाने तेथे येऊन मात्र अक्षयचा हात धरून त्याला ओढते आणि त्या मुलीला मात्र अगदी लांब ढकलून देते. तिला म्हणते की काय गरज आहे माझ्या नवऱ्याच्या जवळ येण्याची, आणि माझ्या नवऱ्याला एक मुलगी एक बायको आहे तरीसुद्धा तू कशाला माझ्या नवऱ्याच्या जवळजवळ येत असते ग. आता मात्र अक्षयला खूप हसू येत असतं आणि आरोही तर अगदी आनंदाने उड्याच मारत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा, काय बोलतेस तू? आता तू तर तुझं लग्न साईबरोबर ठरवलेलं आहे, मग मला सुद्धा माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला नको का? तू जे काही वागते ते अगदी मी सहन करायचं आणि मी सुद्धा कोणाचीच लग्न करायचं नाही असं तुला वाटतं का? तू तर त्या साईबरोबर अगदी गुलूगुलू करत असते आणि मग माझ्याबरोबर आता एक मुलगी बोलत आहे, ती माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे, मग त्यात तुला काय इतकं जलसी फील होत असतं? त्यामुळे हे बघ, आता जशी तू साईबरोबर राहते, बोलते, मला जाळण्याचा इतका प्रयत्न करते, मग मला सुद्धा वाटतं की मी सुद्धा माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला हवी. तेव्हा रमा म्हणते की काय बोलतात तुम्ही? मी कधी म्हटलं की तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करू नका? आता रमा मात्र तर जे काही आहे मनातील सगळं काही अगदी रागाच्या भरात बोलून जाते. म्हणते की हे बघा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुम्हाला काही असं करून देणार नाही, कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे. आपल्या आरोहीचा कोण विचार करणार? आरोहीच्या आयुष्याचं किती म्हणजे खेळ होईल याचा विचार तुम्ही केलास का? आरोहीचा विचार तुम्ही एकदा करायला हवा होता. तर अक्षय म्हणतो की तू केला का आरोहीचा विचार? तू तर लहान असताना तिला सोडून गेली. तेव्हा रमा म्हणते की हो का, तुम्ही फक्त माझी चूक आहे तर ती दाखवतात, मी का सोडून गेले, म्हणजे कशासाठी गेले हे कधीही तुम्ही मला आत्तापर्यंत विचारलं नाही आणि ते सांगण्याचा मी तुम्हाला अनेकदा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा तुम्ही काही ऐकून घ्यायला तयार नाहीत.
मग काय करायचं. आणि आज मात्र जे काही मी म्हणजे चुकीचं करत होते, साईबरोबर अगदी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण साईने आयुष्यात माझी अनेकदा साथ दिली, माझी वाट बघितली. गेल्या 7-8 वर्षापासून ते माझी साथ देत आहे. मला काय हवं काय नको याच्या प्रत्येक गोष्टीची ते अगदी जाणीव ठेवत आहे आणि माझ्या इच्छेप्रमाणे ती वागतात. कधी त्यांनी आत्तापर्यंत माझं मन दुखावलेलं नाही. माझ्या मनामध्ये नक्की काय आहे हे ते ओळखतात. पण तुम्ही त्यावेळेस तर साईशी माझं नातं जोडून अगदी मोकळे झालात. आमच्या दोघांवर घाणेरडे असे गलिच्छ आरोप केलेत आणि त्या इरावतीचं ऐकून तिच्यावर विश्वास ठेवला. आणि त्यावेळेस कुठे गेलं होतं तुमच्या रमाचा विश्वास, रमाबद्दलचं असणारं प्रेम. आणि आज मात्र मला साईवरून बोलतात एका वेगळ्याच मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलास. काय गरज होती तुम्हाला ही सर्व करण्याची. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी त्यावेळेस जे काही झालं त्याबद्दल तुझी माफी मागितली. परंतु अनेक वेळेस रमा मी तुला समजवण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला, परंतु तू ऐकून घ्यायला तयारच नाही. मग मी सुद्धा काय करायला हवं होतं. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा अक्षय, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हे तुमच्यावरच प्रेम राहील. मी जरीही साईशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण तरीसुद्धा मी साईबरोबर माईंच्या आणि अण्णांच्या वचनाखातीर हे लग्न करायला तयार आहे. मनातून मात्र मी अजून साईंचा विचार केलेला नाही. माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही आहात. म्हणून आता रमा आपल्या मनातील अक्षयविषयी असणारं प्रेम सगळं काही बोलून जाते आणि अक्षयला हे सुद्धा सांगून जाते की इरावतीने मला तेव्हा जाण्यासाठी कसे भाग पाडले होते, तुम्हाला आणि आरोहीला मारण्याची कशी धमकी दिली होती. आणि आजसुद्धा ती इरावती तुमच्या आयुष्याशी खेळत आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत तुमचे डोळे काही उघडलेले नाही. आता आईंच्या जीवाशी खेळणारी ती इरावती, तरीसुद्धा तुम्ही तिला घरात राहून दिलं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, मला आता सगळ्यांचा अनुभव आलेला आहे, पण रमा तू सुद्धा मला खूप काही अनुभव दिलेस. मला वाटलं नव्हतं की तू मला सोडून त्या साईबरोबर लग्नाला तयार होशील. तेव्हा रमा म्हणते की मग मी काय करायचं होतं. आत्तापर्यंत मी तुमची वाट पाहिली, तुम्हाला सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तुमच्या घरामध्ये मी अगदी प्रेमाखातीर येऊन राहिले, पण तरीसुद्धा तुम्हाला माझ्या प्रेमाची अगदी जाणीवच झालेली नाही. मग मी कुठपर्यंत तुमची वाट पाहायची होती. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो असं आहे तर. आणि हे बघ रमा, काही चुका तुझ्याकडून सुद्धा झालेल्या आहेत. ज्यावेळेस तुला आता घर सोडायचं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगून जायला हवं होतंस. रमा म्हणते की त्यावेळेस माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण जर मी हे सोडलं नसतं तर आता तुमच्या आणि आरोहीच्या जीवाची मला काळजी होती. तुमच्या जीवांना वाचवण्यासाठी मी हे घरदार सोडलं होतं आणि ते पण तुम्ही इरावती आत्यांना जा विचारू शकतात. तेव्हा आता अक्षय आणि रमा ह्या दोघांना सत्य काय आहे, एकमेकांच्या सत्याची पूर्णपणे जाणीव झालेली असते. आणि अक्षय रमाची हात जोडून माफी मागतो. रमाला म्हणतो की जे काही माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल मला माफ कर, परंतु यापुढे मात्र हे बघ रमा, जे काही आता मी केलं होतं ते एक नाटक होतं. माझं कधीही कुणावर प्रेम तर नाहीच आणि मी कधीही त्या दृष्टीने मात्र कुणाकडे बघितलेलं नाही. माझ्या मनात फक्त आणि फक्त तूच होती आणि शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तूच राहशील. आपल्या आरोहीसाठी तरी तू माझा स्वीकार कर आणि 2026 या सालामध्ये तू माझी हो, आपण अगदी आनंदाने राहूयात, झालं गेलं सगळं काही विसरून जाऊयात. तेव्हा आता रमा म्हणते की मला विचार करावा लागेल. अक्षय म्हणतो की तुला विचार करण्यासाठी हवा तेवढा वेळ घे, परंतु नक्की तुला आयुष्य कुणाबरोबर काढायचं आहे याचा विचार कर. म्हणून रमा आता अगदी विचारात पडलेली असते आणि अक्षयची माफी मागते. अक्षयला म्हणते की हे बघा, तुम्ही कधीही कुणाच्या मुलीकडे असं वाईट नजरेने बघू नका. तुम्हाला जे काही आहे ना, मी आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये, मग कशाला तुम्ही वाईट नजरेने बघतात. आता अक्षय म्हणतो की तुला तर विचार करायचा आहे आणि एकमेकांचं आपल्यावर असताना, प्रेम असताना तू कसला विचार करतेस. तरीसुद्धा आता तुझ्या अण्णांना जर जिंकायचं असेल तर तुझ्या अण्णाचं मन मी एका झटक्यात जिंकू शकतो. आणि आता तुम्हाला तर चॅलेंज दिलेलं आहे की जे काही खेळायचं आहे तर ते कोणतीही चीटिंग वगैरे न करता खेळायचं आहे. मग आता मी सुद्धा साईला चॅलेंज दिलेला आहे की मी सुद्धा आता अक्षय आणि रमा हे दोघं म्हणजे एकत्र कसे येतील, रमाला कसं जिंकून दाखवेल. आणि आता मात्र रमा, तू आज तुझ्या मनात जे काही प्रेम आहे तर ते अगदी तुझ्या ह्या कृतीतून आणि मनातून तू बोलून तर दाखवलेस. आता काही झालं तरी आपल्या दोघांना एकत्र आल्याशिवाय कोणी थांबू शकत नाही. तेव्हा अक्षय खूपच खुश असतो आणि अक्षयच्या मनामध्ये आता रमाच्या प्रेमाचा विषयी सगळं काही समजलेलं असतं, म्हणून अक्षय इतका खुश होतो. आता मात्र रमा ही अक्षयला म्हणते की हे बघा, मला सुद्धा माफ करा, मी आत्तापर्यंत तुमचा अपमान केलेला आहे
आणि हे बघा, मला विचार करण्यासाठी थोडासा वेळ द्या, मी साईंना समजावते, माईंना समजावते आणि हे बघा, मला तुमच्यासोबतच राहायचं आहे, मला कुठेही जायचं नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की हे जे काही होतं ते सगळं नाटक होतं. आणि त्याच वेळेस तिथे शशिकांत आणि आरव येतात आणि दोघं आता अगदी जोरजोराने हसत असतात. रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र बघून त्यांना तर खूपच आनंद होतो. आणि शेवटी मित्रांनो, आता रमा आणि साईचं हे ठरलेलं लग्न कसं मोडतं आणि आपले अक्षय आणि रमा एकत्र परत कसे येतात आणि दोघांचं पुन्हा आता लग्न होऊन धूमधडाक्यात संसार आरोहीबरोबर कसा खुश सुरू होतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.